श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आज सावध रहा. आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाच्या कृपेने 24 सप्टेंबर 2025 रोजी तुमचे ग्रह नक्षत्र तुमच्यासाठी कोणते संकेत घेऊन आले आहेत ते पाहूया. चला तर मग जाणून घेऊया आज तुमचा दिवस कसा राहील. चला आजच्या सुविचाराने सुरुवात करूया. लढाई करून अपमानाचा बदला घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन त्याचा बदला घेतला जातो हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही बनायचे असेल तर व्यस्त रहा, नाहीतर लोक तुम्हाला व्यस्त समजतील. जेव्हा विजय निश्चित असतो तेव्हा भ्याडही लढतात, पण बहादूर तोच असतो जो हार निश्चित असतानाही मैदान सोडत नाही. आज जर रस्ता तयार झाला आहे तर उद्या तुम्हाला तुमचं ध्येयही मिळेल. आत्मविश्वासाने केलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2025 बुधवार. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सकाळी 7:06 पर्यंत राहील. चित्रा नक्षत्र संध्याकाळी पहाटेचे 4:16 पर्यंत राहील. त्यानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. आजचा राहुकाळ म्हणजेच दिवसाचा सर्वात अशुभ वेळ दुपारचे 12:18 ते रात्रीचा 1:48 पर्यंत असेल. आज कोणताही अभिजित मुहूर्त नाही. आज चंद्र तुला राशीत आणि सूर्य कन्या राशीत राहील. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांवर मां चंद्रघंटाची कृपा कायम राहो. कुंभ राशी. आज तुम्हाला अनेक गोष्टींशी संबंधित तुमची आश्वासने पूर्ण करायची आहेत. तुमची सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तयार रहा. तुमचे कुटुंबीय, मित्र आणि सहकारी सर्वांनाच तुमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल आणि तुम्ही हा दबाव सहजपणे हाताळू शकाल. आज तुम्ही तुमच्या शब्दांनी आणि कृतींनी लोकांना मदत कराल. वडिलांसारखी एखादी व्यक्ती प्रवासात तुम्हाला साथ देऊ शकते. तुमच्या विश्वासांची तपासणी करण्यासाठी या वेळेचा उपयोग करा. लवकरच तुम्हाला करिअरची नवीन संधी मिळेल. अनपेक्षितपणे मिळालेल्या चांगल्या नशिबाचा आनंद घ्या. तुम्ही तुमचे काम उत्कृष्ट पद्धतीने करता आणि हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे. कधीकधी उत्साहाच्या जागी नैराश्य येते, ज्यामुळे आयुष्य असह्य होते. जर तुम्ही तुमची स्वप्ने, आकांक्षा आणि आदर्श पूर्ण करण्यासाठी मेहनत करत नसाल तर तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या लाभाचे मार्ग मोकळे होतील. आजचा दिवस खूप व्यस्त जाईल. तुम्हाला एका पाठोपाठ एक अनेक कामे हाताळावी लागतील. काही नवीन जबाबदाऱ्याही तुम्हाला आज मिळू शकतात. तुमचे विरोधक आज तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या चातुर्याचाही तुम्हाला आज फायदा मिळेल. आर्थिक योजना यशस्वी होईल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या छंदात पैसे खर्च करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्याल, पण काही विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या पैशांच्या बाबतीत थोडे सावध रहा आणि कोणालाही पैसे उधार देणे टाळा. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना आयात निर्यातीत थोडे सावध राहावे लागेल. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या गुणवत्तेवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या व्यस्त दिनचर्येतून सामाजिक कामांसाठीही थोडा वेळ नक्कीच काढा. यामुळे तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात बदल करण्याच्या योजना असतील तर आज त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमची प्रतिभा आणि क्षमता लोकांसमोर येईल. कुटुंबात आज निष्पक्षता आणि समतोलाला महत्त्व राहील. ज्येष्ठांचे मत निर्णायक ठरेल. मुलांच्या यशामुळे कुटुंबात आनंद पसरेल. गृहिणींच्या प्रयत्नांमुळे घराचे वातावरण जागरूक आणि शिस्तबद्ध राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदा देईल. व्यवसायात भागीदारांमध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. जुना वाद न्यायपूर्ण निर्णयाने सोडवला जाऊ शकतो. नात्यांमध्ये प्रामाणिकपणाची परीक्षा होईल. न्याय आणि प्रामाणिकपणाची भूमिका महत्त्वाची राहील. व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना कठीण परिस्थितीत निर्णायक निर्णय घ्यावे लागतील. कायदा क्षेत्रातील लोकांना कायदेशीर प्रकरणात मोठे यश मिळू शकते. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नियम आणि शिस्त पाळल्याने चांगले परिणाम मिळतील. कला क्षेत्रात मूळ कामासोबतच व्यावहारिक विचारही आवश्यक असेल. अभियंत्यांना अचूक योजनांवर काम केल्याने प्रशंसा मिळेल. फ्रीलान्सर लोकांनी त्यांच्या अटींमध्ये स्पष्टता ठेवावी. सावधानता. तुमच्या कामाशीच संबंध ठेवा आणि इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका. यामुळे तुम्ही विनाकारण अडचणीत येऊ शकता. मनात काही नकारात्मक विचारही येऊ शकतात. अशा वेळी ध्यान केल्यास फायदा होईल. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी केलेली उपासना आणि अर्पण केलेली वस्तू अतिशय फलदायी मानली जाते.
चांगले कामे होण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता. खीर, बर्फी किंवा हलव्याचा नैवेद्य. माता चंद्रघंटाला खीर, बर्फी किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवावा. हे पदार्थ शुद्ध आणि सात्विक मानले जातात. महत्त्व. खीर दूध आणि तांदळापासून बनवलेली शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हलवा किंवा बर्फी गोड पदार्थ जीवनात गोडवा आणि आनंद आणण्याचे प्रतीक मानले जाते. हे नैवेद्य दाखवल्याने घरात सुखशांती येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. उपाय करण्याची पद्धत. सकाळची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. पूजेची जागा. देवीच्या मूर्ती किंवा चित्रासमोर आसन घालून बसा. संकल्प. माता चंद्रघंटाचे ध्यान करा आणि मनातल्या मनात तुमची इच्छा सांगा. उदाहरणार्थ, हे माते, आज मी माझे काम यशस्वी होण्यासाठी आणि माझ्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी तुझी पूजा करत आहे. नैवेद्य अर्पण. तयार केलेला खीर, बर्फी किंवा हलवा एका स्वच्छ भांड्यात घेऊन देवीसमोर ठेवा. मंत्राचा जप. ओम देवी चंद्रघंटाये नमः या मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करा. जर मंत्राचा जप शक्य नसेल तर तुम्ही फक्त हात जोडून श्रद्धेने प्रार्थना करू शकता. प्रसाद वाटप. पूजा झाल्यावर हा नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांना वाटा. यामुळे देवीचा आशीर्वाद सर्वांना मिळतो आणि घरात सकारात्मकता टिकून राहते. या उपायाने तुमच्या कामातील अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होते. महत्त्वाचे म्हणजे कोणताही उपाय श्रद्धेने आणि शुद्ध मनाने केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळते. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी संधी आणि जबाबदाऱ्यांनी भरलेला आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्यातील आत्मविश्वास आणि जिद्द तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देईल. तुमच्या मार्गात काही आव्हानं आली तरी त्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे. फक्त सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे चालत रहा. तुमचे आयुष्य सुखाचे जावे यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी कृपा राहू दे असे पूर्ण श्रद्धेने लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करेल त्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. शेवटी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकर सबस्क्राईब करा.